मित्रांनो, तुम्हा सर्वांचं माझ्या YouTube चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया कर्मचाऱ्यांची पगार आणि पेन्शन वाढणार, हे आहे त्यामागील कारण। जाणून घ्या सर्व माहिती। व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक विनंती, चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका। चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला। नमस्कार मित्रांनो, आजच्या युगात प्रत्येक नोकरदार व्यक्ती आपल्या चांगल्या भविष्यासाठी बचत आणि गुंतवणुकीची योजना आखतो। विशेषतः खासगी क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या पगाराची आणि पेन्शनची नेहमीच काळजी असते। अशा परिस्थितीत EPFOने पगार आणि पेन्शनमध्ये वाढ केल्याची बातमी समोर आली आहे, जी लाखो कर्मचाऱ्यांसाठी दिलासा देणारी बाब आहे। EPFO पगार वाढ इतकी महत्त्वाची का आहे? कर्मचाऱ्यांच्या बचतीला चालना देणे आणि त्यांना सुरक्षित सेवानिवृत्ती योजना प्रदान करणे हे EPFOचे मुख्य उद्दिष्ट आहे। अलीकडेच EPFOने खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांचे पगार आणि पेन्शन वाढवण्याचा निर्णय घेतला आहे। या बदलामुळे लाखो कर्मचाऱ्यांना फायदा होईल, विशेषतः ज्यांना त्यांच्या पेन्शनमध्ये बऱ्याच काळापासून वाढीची अपेक्षा होती। या निर्णयामागील कारणे काय आहेत? वाढत्या महागाईमुळे कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ करणे गरजेचे झालेले आहे। कर्मचाऱ्यांच्या पेन्शनला बळकटी देण्यासाठी सरकारने केलेल्या सुधारणा, EPFO मध्ये ठेवी आणि परतावा सुधारण्यासाठी, सेवानिवृत्तीनंतर जीवनाचा दर्जा अधिक चांगला मिळावा यासाठी। याचा फायदा कर्मचाऱ्यांना कसा होईल? पगार आणि निवृत्ती वेतन वाढीचा थेट परिणाम कर्मचाऱ्यांच्या जीवनशैलीवर होणार आहे। या बदलामुळे खालील फायदे होतील। निवृत्तीनंतरची आर्थिक सुरक्षा, आता कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतरही उत्तम पेन्शन मिळेल, जेणेकरून ते कोणत्याही काळजीशिवाय त्यांचा खर्च सांभाळू शकतील। बचतीत वाढ, पगार वाढल्याने EPF मध्ये अधिक योगदान असेल, ज्यामुळे तुमची बचत आणि व्याजदर वाढेल। राहणीमानात सुधारणा, वाढीव पगार म्हणजे कर्मचाऱ्यांना अधिक खर्च करण्याची शक्ती मिळेल, ज्यामुळे त्यांची जीवनशैली सुधारेल। महागाईपासून दिलासा, महागाई सातत्याने वाढत आहे, अशा परिस्थितीत या वाढीमुळे कर्मचाऱ्यांना दिलासा मिळेल आणि त्यांची क्रयशक्ती वाढेल। एका सामान्य कर्मचाऱ्यांची बातमी, हा बदल त्यांना कसा मदत करेल? एका खासगी कंपनीत अकाउंटंट असलेल्या रवी शर्माचा सध्याचा पगार 18,000 होता आणि त्याचे पेन्शनचे योगदान कमी होते। निवृत्तीनंतरच्या पेन्शनबाबत त्यांना असुरक्षित वाटत असल्याने त्यांना त्यांच्या भविष्याची चिंता होती। आता EPFOच्या या नव्या निर्णयानंतर त्यांचा पगार 21,000 झाला आहे आणि पेन्शनची रक्कमही वाढली आहे। यामुळे त्याला दोन मोठे फायदे मिळतील। त्यांची EPF बचत जास्त होणे, ज्यामुळे त्यांना निवृत्तीच्या वेळी अधिक निधी मिळेल। त्यांचे पेन्शन आता जास्त असेल, ज्यामुळे ते भविष्यात चांगल्या आर्थिक स्थितीत राहू शकतील। धन्यवाद।